हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. बघा बरं काय बनवलं आहे आज मी. आज आपण बनवलं आहे फ्रेंच फ्राईज. कोणाला कोणाला येतात बनवता? नसेल येत तर काळजी करू नका. चला मी शिकवते. अगदी थोड्याशा वेळेतच बनवून तयार होतात. म्हणजे अगदी 10 मिनिटातच बनवून तयार होतात. आणि एकदम हॉटेलसारखे क्रंची होतात एकदम. त्यासाठी मी एक सिक्रेट ट्रिक यूज केलेली आहे. ती व्हिडिओत दिसेलच तुम्हाला. चला सुरुवात करू. बटाटे घेतले मोठ्या आकाराचे. त्याची साल काढून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे सोलरनी सर्व साल काढून घ्यायची. आणि साल काढल्यावर एकदा पाण्याने धुवून काढायचा बटाटा. माझ्याकडे थोडे छोट्या आकाराचेच बटाटे होते. तुमच्याकडे मोठ्या आकाराचे असतील तर भारीच. आपले सर्व बटाटे सोलून झालेले आहे. आता बटाटे कापून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने कापायचे आहे. आधी बाजूच्या कडा काढून घेऊ आणि चौकोनी आकाराचा बटाटा तयार करू. पुन्हा मध्ये एकदा काप घालू आणि असं मस्त लांब लांब आकारात फ्रेंच फ्राईज कापून घेऊ. अशा पद्धतीने सर्व बटाट्यांचे काप करून घेऊ. हे बघा किती छान आकारात कापले. आता आपले सर्व बटाटे कापून झालेले आहेत. आता आपण याला थोडीशी वाफ देऊन घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी गरम झालं की त्यामध्ये बटाटे टाकून द्यायचे. साधारण 2 मिनिट हाय फ्लेमवर उकळून घ्यायचे आहे. आता आपले बटाटे उकडून तयार आहे. ते एका स्ट्रेनरमध्ये काढून घेऊ. आता हीच ती महत्त्वाची ट्रिक ज्याने फ्रेंच फ्राईज क्रंची होतात. एका भांड्यामध्ये फ्रेंच फ्राईज काढून घेऊ आणि 5 मिनिट फ्रीझरमध्ये ठेवून देऊ. 5 मिनिटाच्या वर ठेवायचं नाही. फ्रीझरमध्ये ठेवल्याने काय होतं की फ्रेंच फ्राईजला कडकपणा येतो जास्त. आणि जास्त वेळ ठेवलं तर त्याचा बर्फ होईल, त्याची काळजी घ्या. आणि आता आपले फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी रेडी झालेले आहेत. एक काम करा, एका भांड्यामध्ये फ्रेंच फ्राईज घ्या आणि त्यावर 1 ते 2 चमचा कॉर्न फ्लोअर टाकून घ्या. आता मस्त कोटिंग करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवू. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये फ्रेंच फ्राईज तळून घेऊ. तळताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. हाय फ्लेमवर तळलं की जळतात फ्रेंच फ्राईज. हे बघा मस्त क्रंच येऊ राहिलाय त्याला. आपले फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि उरलेले पण सर्व फ्रेंच फ्राईज अशा पद्धतीने तळून घेऊ. बघा जास्त कच्चे पण नाही आणि जास्त जळालेले पण नाही आहेत. तुम्ही याला असे पण खाऊ शकता, पण आपण याला थोडंसं चटपटीत बनवणार आहोत. आता आपण यावर थोडासा चाट मसाला टाकू, थोडंसं मीठ टाकू, थोडीशी मिरची पावडर टाकू आणि आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एकदम हलक्या हाताने मिक्स करा म्हणजे फ्रेंच फ्राईज तुटणार नाहीत. झाले तर बनवून तयार. चला आता आपण याला खायला घेऊ. पटकन फ्रीजमध्ये जा, टोमॅटो केचप घेऊन या. एका प्लेटमध्ये फ्रेंच फ्राईज काढून घ्या. अशा पद्धतीने बाजूनी फ्रेंच फ्राईज आणि मध्ये वाटीभर केचप घ्या आणि मारा ताव. या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट कोणती रेसिपी पाहिजे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा.